नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी। कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आनंदाची महत्त्वाची घोषणा। कांद्याचे भाव वाढणार का, वाढणार तर कधी वाढणार, किती वाढणार, काय परिस्थिती राहणार, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। सांगा चॅनलवरती नवीन असाल तर महा हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून रोसाला बेल आयकॉन म्हणजे घंटा वाजवू नका, जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत असते। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी महत्त्वाचे अपडेट जसे की तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघतच आहात, अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे। कांद्याचे भाव वाढणार तर कधी वाढणार, किती वाढणार, किती दिवस राहणार, टिकून राहतील का नाही, या संदर्भात कांदा संघटना, महाराष्ट्र कांदा संघटना अध्यक्ष भारत दिघोळे यांनी काय म्हटलं आहे, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघावं। कळकळीची विनंती, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा। स्क्रीनवर बघू शकता भारत दिघोळे, यावर्षी सुवर्ण संधी आहे। कांदा बाजारभाव टिकून राहतील आणि वाढतीलही। सरकार काही त्रास देईल याची भीती मनात बाळगण्यापेक्षा आपण महाराष्ट्रातील सर्व कांदा उत्पादक शेतकरी सरकारला कांदा विरोधी निर्णय घेण्यास भाग पाडण्यास पूर्ण करू। या भावनेने कांदा शेती करणे गरजेचे आहे। टप्प्याटप्प्याने कांदा विक्री सुरू ठेवावी। महाराष्ट्र कांदा संघटना भारत दिघोळे यांनी यांचं मत प्रतिक्रिया या ठिकाणी मांडलेली आहे। आता वैयक्तिक आपल्याला ठरवायचं आहे कांदा या ठिकाणी कसा विकायचा, कसा नाही, भावात वाढ होऊ शकते का। या ठिकाणी बघितलं, कांदा संघटनेने सांगितले की कांद्याचे भाव वाढतीलही, टिकून सुद्धा राहतील, परंतु सरकार काही त्रास देईल या भीती मनात बाळगण्यापेक्षा आपण महाराष्ट्रातील सर्व कांदा उत्पादक शेतकरी सरकारला कांदा विरोधी निर्णय मागे घेण्यास भाग पाडू, यांना पूर्ण उरू या भावनेने शेती करणे गरजेचे आहे। आणि महत्त्वाची ॲडव्हान्स टिप अशी दिलेली आहे की टप्प्याटप्प्याने कांदा विक्री करावी। महाराष्ट्र कांदा संघटना वारंवार शेतकरी विरोधी निर्णय घेतल्यानंतर आवाज उठवतच असते आणि आता सुद्धा त्यांनी या ठिकाणी कांदा संदर्भातील एक महत्त्वाची प्रतिक्रिया, महत्त्वाची पोस्ट, फेसबुक पोस्ट या ठिकाणी टाकलेली आहे। कांदा उत्पादनांच्या विश्वास संपादनाचे आव्हान तरी पेलणार, आता तरी या ठिकाणी सरकार पेलणार का। तिसऱ्यांदा सत्तेत आलेल्या मोदी सरकारसह आघाडीच्या विजयी उमेदवारांसमोरही पेच आहे। आता आघाडीचे या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी महायुतीच्या या ठिकाणी नेत्यांना जे काही निवडून आले ते पडलेच, आता निवडून आले त्यांना सुद्धा पेच आहे। आणि आघाडी, महाविकास आघाडीच्या जे काही नेते त्यांच्या जागेवर निवडून आले त्या ठिकाणी सुद्धा त्यांना सुद्धा पेच आहे। सध्याची परिस्थिती बिकट आहे। कांद्याच्या भावात वाढ होऊ शकते का, होऊ शकते तर किती होऊ शकते, काय परिस्थिती राहणार, काय सध्याचे चित्र आहे, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेत आहोत। शेवटपर्यंत नक्कीच तुम्ही बघितलं। ऐन हंगामात राहिलेला कांदा आता हसू लागला आहे। तब्बल 6 महिन्यानंतर कांदा दरात वाढ झालेली आहे। कांदा पट्टी तुम्ही बघू शकता, 4500, 4000, 4700, 4000, 4500, 4700 रुपयापर्यंत मार्केट या ठिकाणी विकला गेलेला आहे। सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा विक्री पट्टी, कांदा विक्री पावती तुम्ही बघतच आहात। शेतकऱ्याचे नाव विजय शिवाजी शिंदे आणि आडत्याचं नाव पैलवान अँड ब्रदर्स, श्री सिद्धेश्वर मार्केट यार्ड, कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर या ठिकाणची ही महत्त्वाची पट्टी। कांदा शेतकऱ्यांनी नाफेडला कांदा देऊ नये। मागील वर्षापर्यंत दररोज भाव करणारा, अपडेट करणारा नाफेड आणि NCF यावर्षी पूर्ण आठवड्याचा एकच दर ठरवत आहे आणि पुढील आठवड्यात या ठिकाणी जे दर ते आता कमीच आहे। केंद्र सरकार 5 लाख टन कांदा सरकारला बफर स्टॉकसाठी घ्यायचा आहे। शेतकऱ्यांना नाफेडला कांदा न देणेच शेतकऱ्यांसाठी जास्त फायद्याचे ठरणार आहे। निर्णय शेतकऱ्यांनी घ्यायचा आहे। महाराष्ट्र कांदा संघटना यांनी मत प्रतिक्रिया मांडलेली आहे।